उमेदवार आघाडी म्हणण्यापेक्षा पहिली फेरी झालेली आहे. पहिली फेरीमध्ये विरोधी पॅनलचे बी एक महिला आघाडी होते. पुन्हा विरोधी पॅनलचे एक दोन ऊस उत्पादक गटातलीही सीटं आघाडीवर होती. परंतु आता दुसरी फेरी मोजायला घेतली. पहिल्या फेरीत 9,000 मतं होती. दुसऱ्याही फेरीत 9,500 मतं आहेत. त्याचं मोजणी चालू आहे. दुसऱ्या फेरीचा कल बहुतेक असा जे आणि खालचे निकाल तशा पद्धतीने लागतात त्या आणि कल त्याच बाजूने दिसतोय. म्हणून अजून ही सगळं काउंटिंग पूर्ण व्हायला 3:30-4 वाजतील आणि त्याच वेळेस अधिकारी हे निकाल घोषित करेल. तर पहिलं तर ही निवडणूक जी आहे ते अजित पवारांनी पैशावर विकत घेतली असं देखील बोललं जातंय. यावर तुमची काय प्रतिक्रिया? आता कसं आहे, साम दाम दंड या सगळ्याच पद्धतीनं निवडणूक ते हाताळत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस ही अशाच पद्धतीने निवडणूक हाताळती. आत्ता त्याला बोलण्यात अर्थ त्याच्या अगोदरपासूनच हे सगळं पैसे वाटणे किंवा पैसे